हॅलो स्टुडंट्स, काल आपण थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा जो टॉपिक आपण सुरू केला आहे त्यामध्ये आपण कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा याचा आपण अभ्यास केला. अल्फा इज इक्वल्स टू इन्क्रीज इन लेंथ. आपण काल बघितलं एल टी मायनस L0. L0 means initial length at 0 degree centigrade. LT length at T degree centigrade, final length. Final length minus initial length, change in length. Divided by original length at 0 degree centigrade into change in temperature. LT T minus 0. So the finally formula is alpha is equals to LT minus L0 divided by L0 into T. So this small t is nothing but increase in temperature or rise in temperature. मग जर समजा आपण इनिशियल लेंथ जी आहे ती L1 अशी घेतली आणि फायनल लेंथ L2 आणि इनिशियल टेम्परेचर T1 आणि फायनल टेम्परेचर T2 असं जर घेतलं तर अल्फा इज इक्वल्स टू काय येईल पहा. अल्फा इज इक्वल्स टू चेंज इन लेंथ म्हणजे L2 मायनस L1 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ म्हणजे L1 आणि इन्क्रीज इन टेम्परेचर राईज इन टेम्परेचर T2 मायनस T1. तर हा जो फॉर्म्युला आहे अल्फाचा याचा आपण आता उपयोग करून इथं एक न्यूमरिकल आपण इथं बघूया. वाचूयात काय काय लिहिलं पहा. द लेंथ ऑफ मेटल रॉड ॲट 27 डिग्री सेंटीग्रेड इज 4 सेंटीमीटर. म्हणजे हे टेम्परेचर सुरुवातीचं T1 27 डिग्री सेंटीग्रेड आणि त्यावेळेसची लेंथ L1 4 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटर कन्व्हर्ट करायचं आपण इंटू 10⁻⁻² मल्टिप्लाय करायचं आहे. द लेंथ इन्क्रीजेस टू 4.02 सेंटीमीटर. म्हणजे ही झाली फायनल लेंथ. सो L2 इज इक्वल्स टू 4.02 सेंटीमीटरचं मीटर केलं इंटू 10⁻² मल्टिप्लाय केलं. वेन द मेटल रॉड इज हिटेड अप टू 387 डिग्री सेंटीग्रेड. हे फायनल टेम्परेचर 387 डिग्री सेंटीग्रेड. आणि प्रश्न विचारला आपल्याला काय, डिटरमाइन द कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन मीन्स अल्फा. तर हा जो अल्फाचा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण याप्रमाणे सगळ्या किमती जर घेतल्या तर ही L2 मायनस L1 ची व्हॅल्यू काय येते पहा. 4 इंटू 10⁻² आणि 4.02 इंटू 10⁻² इंची वजाबाकी 10⁻² कॉमन काढलं आणि इथं 0.02 अशी वजाबाकी येते पहा. त्याच्यानंतर इथं T2 मायनस T1 ही जी आहे 387 मायनस 27 ते येणार 360 आणि हे ओरिजिनल आहे असंच ठेवलं आपण. आता हे कॅल्क्युलेशन जर केलं आपण लॉगनी तर आन्सर येणार अल्फा इज इक्वल्स टू 1.39 इंटू 10⁻5 पर डिग्री सेंटीग्रेड. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा इन दिस एक्झाम्पल. तर हे जसं आपण लिनियर एक्सपान्शनचं बघितलं आपण, जर लेंथ त्या वस्तूची लेंथ जर वाढत असेल, इफ देर इज अन इन्क्रीज इन लेंथ देन इट इज कॉल्ड लिनियर एक्सपान्शन. जर समजा त्या एखाद्या वस्तू आहे की जी प्लेटच्या स्वरूपात आहे, म्हणजे अशा प्रकारे आहे पहा प्लेट. सपोज दिस इज द प्लेट आणि ह्याला जर आपण हीट केलं, याला उष्णता दिली आपण, तर याचा एरिया जो आहे तो एरिया चेंज होणार, एरिया वाढणार. जर त्याचा एरिया वाढत असेल तर त्याला एरियल एक्सपान्शन किंवा क्युबिकल एक्सपान्शन म्हणायचं. इफ देर इज अन इन्क्रीज इन एरिया देन इट इज कॉल्ड ॲज एरियल और क्युबिकल एक्सपान्शन ऑफ दॅट सॉलिड. हे पहा इथं आपण आता एरियल एक्सपान्शन याप्रमाणे बघूया. एरियल एक्सपान्शन, when a solid metal plate is heated then its surface area increases. This is called aerial or superficial expansion.
एरियल किंवा सुपरफिशियल दोन्हीपैकी काही म्हटलं तरी चालेल. आणि मग परत मागासारखंच म्हणजे मागच्या वेळेस जसं लेंथच्या संदर्भात आपण केलं सेम तेच जर आपण परत एकदा इथं घेतलं तर इथं काय येणार पहा. हे इनिशियल एरिया A0 ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड आणि हा फायनल एरिया AT ॲट T डिग्री सेंटीग्रेड. आणि मग इन्क्रीज इन एरिया काय येणार A2 - A1 आणि इन्क्रीज इन टेम्परेचर काय येणार T येणार पहा. इन्क्रीज इन टेम्परेचर T - 0 म्हणजे T इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि परत मग मगासारखंच आपण इथं ज्यावेळेस आपण लिनियर एक्सपान्शनमध्ये जसं आपण केलं तसं त्याप्रमाणे इथं जर आपण केलं तर काय येईल पहा. इन्क्रीज इन एरिया म्हणजे A2 - A1 इन्क्रीज इन एरिया A2 - A1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा आता इन्क्रीज इन एरिया आपण इथं A2 - A1च्या ऐवजी काय म्हणूयात AT - A0 is directly proportional to original area at 0 degree centigrade. As well as this increase in area is directly proportional to rise in temperature. Rise in temperature T - 0 म्हणजे T येणार. हे दोन्ही कंबाईन जर केलं आपण तर आपल्याला काय येईल AT - A0 means increase in area is directly proportional to original area and rise in temperature into rise in temperature. मग इथं आपण मध्ये हा जो कॉन्स्टंट प्रपोर्शनॅलिटीचं चिन्ह आहे ते काढलं आपण आणि इज इक्वल टू चिन्ह घेतलं तर इथं मध्ये कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मागच्या वेळेस आपण लेंथच्या लिनियर एक्सपान्शनमध्ये अल्फा घेतला होता, आता या वेळेस घ्यायचं आहे बीटा. सो बीटा इंटू A0T. दिस बीटा इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ सुपरफिशियल और कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. तो बीटा इज इक्वल टू काय येणार पहा. बीटा इज इक्वल्स टू AT - A0 डिवायडेड बाय A0 इंटू T. जसा अल्फाचा फॉर्म्युला मिळाला तसाच हा बीटाचा फॉर्म्युला या ठिकाणी मिळतो. आणि जर आपण जनरल व्हॅल्यू घेतल्या नंतरचा एरिया A2 आणि आधीचा एरिया A1 मग A2 - A1 काय येणार इन्क्रीज इन एरिया. ओरिजिनल एरिया A1 जर घेतला आपण आणि हे A0च्या जागी A1 येणार आणि T म्हणजे राईज इन टेम्परेचर T2 फायनल टेम्परेचर आणि T1 इनिशियल टेम्परेचर मग T2 - T1 काय होणार इन्क्रीज किंवा राईज इन टेम्परेचर. म्हणजे बीटाचा हा किंवा हा दोन्ही फॉर्म्युलाज या ठिकाणी आपल्याला चालतात पहा. सो दिस इज द कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. आता हे पहा कोइफिशियंट ऑफ सुपरफिशियल एक्सपान्शन त्याची डेफिनेशन कशी करता येईल पहा आपल्याला. हा जो फॉर्म्युला आहे आपण इथं जो काल बघितला अल्फाचा तसाच हा बीटाचा फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्यामध्ये या बीटाच्या या फॉर्म्युल्यामध्ये AT - A0 अपॉन A0T. मग इथं आपण काय करायचं आहे A0ची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे आणि Tची व्हॅल्यू देखील 1 घ्यायची आहे. A0 म्हणजे ओरिजिनल सरफेस एरिया ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. T इन्क्रीज इन टेम्परेचर किंवा राईज इन टेम्परेचर ते देखील 1 डिग्री सेंटीग्रेड. हे युनिट हे पण युनिट दोन्ही पण युनिट. तर काय होईल पहा बीटा इज इक्वल्स टू AT - A0. मग ह्याच्यावरून आपण बीटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन याची डेफिनेशन आपण करू शकतो. कशी करणार पहा. कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन इज डिफाइन्ड ॲज इन्क्रीज इन सरफेस एरिया पर म्हणजे छेदात असल्यामुळे हे पहा हे A0 डिनॉमिनेटरमध्ये त्यामुळे पर युनिट एरिया ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड आणि हे टेम्परेचर जे आहे इन्क्रीज इन टेम्परेचर ते देखील डिनॉमिनेटरमध्ये आहे. इथं आहे पहा पर डिग्री राईज इन टेम्परेचर ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. पर डिग्री राईज इन टेम्परेचर बस एवढं जरी म्हटलं तरी सफिशियंट आहे पहा. म्हणजे आता बघा ही डेफिनेशन कशी आपल्याला सांगता येईल. द कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन ऑफ ए सॉलिड इज डिफाइन्ड ॲज इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ सॉलिड पर युनिट ओरिजिनल सरफेस एरिया ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड पर डिग्री राईज इन टेम्परेचर. याप्रमाणे आपण हे बीटाचा डेफिनेशन या ठिकाणी आपण करू शकतो. आणि हा दाखवा त्याचा फॉर्म्युला आणि त्याचं SI युनिट काय येणार पर डिग्री सेंटीग्रेड किंवा पर केल्विन. जे अल्फाचं होतं तेच सेम आहे पहा. अशाच पद्धतीने जर आपण समजा जी वस्तू आपण घेतली आहे ती समजा अशा क्यूबच्या स्वरूपात असेल या प्रकारे क्यूब. मग आपण याला जर हीट केलं
क्यूबला, तर आपल्याला त्याच्या व्हॉल्यूममध्ये चेंज होणार. सो देर इज एन चेंज इन व्हॉल्यूम और इन्क्रीज इन व्हॉल्यूम. सो सच ए एक्सपान्शन इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम एक्सपान्शन और क्युबिकल एक्सपान्शन. ह्याला काय म्हणायचं? व्हॉल्यूम एक्सपान्शन और क्युबिकल एक्सपान्शन. आणि मग त्याचा जो फॉर्म्युला आहे, जसं अल्फा काय आहे? कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, बीटा कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. तसं आता आपण तिसरा एक कॉन्स्टंट घेतो आहे, त्याला आपण म्हटलं आहे गॅमा, आणि त्याला म्हणायचं आहे कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम और क्युबिकल एक्सपान्शन. आता मी डायरेक्ट फॉर्म्युला त्याचा देतो. जसं आपण सुरुवातीला एल घेतलं लेंथसाठी एल घेतलं, एरियासाठी ए घेतलं, तसं आता व्हॉल्यूमसाठी काय घ्यायचं आहे? व्ही. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे बीटाचा, त्याच्यामध्ये एच्या जागी व्ही घ्यायचं. व्ही टी म्हणजे फायनल व्हॉल्यूम, V0 इनिशियल व्हॉल्यूम, V0 इनिशियल व्हॉल्यूम आणि टी राईज इन टेम्परेचर. जनरल फॉर्म्युला जर लिहायचं म्हटलं तर काय मग गॅमा इज इक्वल्स टू V2 मायनस V1 डिवायडेड बाय V1 इंटू T2 मायनस T1. अशा प्रकारे आपण हा क्युबिकल एक्सपान्शन गॅमा याचा आपण फॉर्म्युला असा लिहू शकतो. आणि जर त्याची डेफिनेशन जर आपल्याला करायची असेल कोइफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन, तर ते पण त्याच पद्धतीने आपल्याला करता येईल. पहा, जसं आत्ता आपण केलं आहे ह्या फॉर्म्युल्यावरून. कोइफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन और व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ सॉलिड इज डिफाइंड ॲज इन्क्रीज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड पर डिग्री राईज इन टेम्परेचर. म्हणजे जिथं लेंथ लिहिलं तिथं एरिया लिहायचं, एरिया जिथं लिहिलं तिथं व्हॉल्यूम लिहायचं. अशा प्रकारे 3 डेफिनेशन्स या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. पहा, आणि हा एक न्यूमरिकल या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन याच्यावरचा हा न्यूमरिकल आहे. ए थिन ॲल्युमिनियम प्लेट हॅज एरिया 286 सेंटीमीटर स्क्वेअर. हे पहा, हे एरिया इनिशियल एरिया दिला आहे आपल्याला A1 286 सेंटीमीटर स्क्वेअर ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड 20 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे सुरुवातीचं टेम्परेचर T1 त्याला आपण 20 डिग्री सेंटीग्रेड म्हणूया. म्हणून काय विचारलं आहे पहा, फाइंड इट्स एरिया व्हेन इट इज हिटेड टू 180 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? A2 म्हणजे फायनलचा एरिया, सरफेस एरिया काढायचा आहे. आणि त्यावेळेसचं टेम्परेचर T2 दिलेलं आहे 180 डिग्री सेंटीग्रेड. मग आत्ताचा जो फॉर्म्युला आपला हा बीटा इज इक्वल्स टू A2 मायनस A1 अपॉन A1 इंटू T2 मायनस T1. याच्यामध्ये आता आपण किमती घेऊया. आणि आधी आपल्याला काय काढायचं आहे? A2 काढायचं आहे. तर आधी फॉर्म्युला कसा तयार होतो पहा. तर इथे आपण काय करूया, याच्यामध्ये A2 हे फॉर्म्युला की नाही, बीटा इज इक्वल्स टू A2 मायनस A1 डिवायडेड बाय A1 इंटू T2 मायनस T1. इथं आपण काय करूयात? A2 मायनस A1 एका साईडला घेऊयात आणि हे बाकी सगळं एका साईडला. A2 मायनस A1 इज इक्वल्स टू बीटा A1 इंटू T2 मायनस T1. आता याच्यामध्ये आपल्याला A2 काढायचं आहे. हे A1 राईट साईडला आपण शिफ्ट करायचं आहे. देअरफॉर A2 इज इक्वल्स टू A1 प्लस होणार ते, आणि हे प्लस पुढचं आहे बीटा A1 इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1. तर A1 इथं कॉमन काढता येईल पहा. A2 इज इक्वल्स टू A1 कॉमन इंटू ब्रॅकेट 1, इथं 1 राहणार, आणि इथं दुसऱ्या ह्याच्यामध्ये बीटा इंटू T2 मायनस T1 ब्रॅकेट क्लोज. तर हा झाला फायनल फॉर्म्युला A2साठी, या न्यूमरिकलसाठी. हे पहा, इथं तो फॉर्म्युला डायरेक्टली इथं लिहिलेला आहे. याच्यामध्ये आता A1ची किंमत 286 सेंटीमीटर स्क्वेअर घेतली. बीटाची किंमत दिली आहे पहा, इथं बीटा इज इक्वल्स टू हे 4.9 इंटू 10⁻⁵ पर डिग्री सेंटीग्रेड. ती बीटाची व्हॅल्यू घेतली. T2 आणि T1 हे याप्रमाणे वजाबाकी आली 160. ह्या दोघांचा गुणाकार आला 784.0 इंटू 10⁻⁵, आणि ह्या दोघांची बेरीज हे 10⁻⁵ म्हणजे आपण असं लिहिणार पहा 0.00784. ह्यांची बेरीज केल्यानंतर येणार एवढं 1.00784, आणि हा गुणाकार येणार लॉगनी केल्यानंतर 288.24. लॉग टेबलचा वापर करून तुम्ही ते करायचं आहे.
तुम्ही सोडवायचे ते. अशा प्रकारे फायनल सरफेस एरिया मिळाला 288.24 सेंटीमीटर स्क्वेअर. ह्या सगळ्या ज्या नोट्स आहेत ह्या सगळ्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचे. ह्या नोट्स मी तुम्हाला पाठवतो आहे PDF फाईल्सच्या स्वरूपात आणि हे न्यूमरिकल देखील तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचे. हा झाला अल्फा बीटा गॅमा या तिघांचा हा अभ्यास. आणि आता याच्यानंतर आपण अल्फा आणि बीटा आणि गॅमा या तिघांमध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन आपण बघणार आहोत आणि त्याच्यावर एक न्यूमरिकल बघणार आहोत आणि मग नंतर आपण पुढचा अभ्यास करायला जाणार आहोत स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. उद्या आपण बघूया. ओके, थँक्यू.